नमस्कार, मी ऋषिकराज. शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2,000 रुपयाचा हप्ता जर तुम्हाला मिळत असाल, तर आता तुम्हाला KYC करणं ही बंधनकारक आहे. ही KYC घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे करू शकता. KYC कशा पद्धतीने करायची याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा असाल असं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी KYC कशा पद्धतीने करायची बघूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम मोबाईलच्या प्ले स्टोअर ॲप्लिकेशनला यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे PM किसान अशा प्रकारचं एक ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. आता या ठिकाणी मी ॲप्लिकेशन डाउनलोड करतो. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल सर्वप्रथम तुम्हाला करून घ्यायचं आहे. अशा प्रकारचं हे ॲप्लिकेशन बघू शकता. हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला KYC करायची. आता सर्वप्रथम एक ॲप्लिकेशन मी इन्स्टॉल करतो. आता आणखीन एक ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. हे झालं आहे. परत बॅक यायचं आहे, परत सर्च करायचं आहे आधार फेस RD अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. या ॲप्लिकेशनला काहीही करण्याची गरज नाही, फक्त तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. हे ॲप्लिकेशन ओपन या ठिकाणी होत नाही. ॲटोमॅटिकली जसं तुमचं PM किसानचं ॲप ओपन होईल त्यामध्ये इनबिल्ड असतं, त्यामध्ये ॲटोमॅटिक ओपन होईल. दोन्ही ॲप्स आता इन्स्टॉल झालेले आहे. परत मोबाईलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी PM किसान म्हणून एक ॲप्लिकेशन आहे, त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ओपन होईल. या ठिकाणी व्हाईल युजिंग त्या ॲपवर क्लिक करा आणि प्रायव्हसी पॉलिसी दिसते त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्यवस्थित प्रायव्हसी पॉलिसी एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची. खाली यायचं आहे, परत वरती घ्यायचं आहे आणि नेक्स्ट दिसतं वरती कोपऱ्यात, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी GPS ऑन करायला GPS सेटिंगवरती क्लिक करा आणि लोकेशन ऑन करून द्यायचं आहे. परत बॅक यायचं आहे. आता या ठिकाणी GPS ऑन झालेलं आहे. सर्वप्रथम या ठिकाणी इंग्लिश किंवा मराठी इंग्लिश किंवा हिंदी तुम्हाला जी हवी ती भाषा तुम्ही निवडू शकता. मी इंग्लिश निवडतो आणि सबमिट करतो. या ठिकाणी लॉग इन पर्याय दिसतो आहे. लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येईल. लॉग इन टाईपमध्ये आता या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी 2 नंबरचा पर्याय दिसतो आहे, हा पर्याय तुम्हाला ओके करायचा आहे. आता 2 ऑप्शन आहे, रजिस्टर ID आणि आधार नंबर. तर आपल्याकडे ID नाही आहे म्हणून मी आधार नंबर या ठिकाणी सिलेक्ट करतो. शेतकऱ्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि फेशियल KYC लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. एक कन्सर्न येईल, आय ॲग्रीला क्लिक करायचं आणि स्कॅन फेस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. परत व्हाईल युजिंग त्या ॲपवरती क्लिक करा. तुमचा आधारचं ॲप्लिकेशन ओपन होत आहे. अशा प्रकारे आधारचं ॲप्लिकेशन ओपन होऊ द्यायचं आहे. कन्सर्नला टिक करायचं आहे आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं. आता शेतकऱ्याचा आधार नंबर ज्या टाकला आहे त्या शेतकऱ्याचा अशा प्रकारे चेहरा घ्या आणि डोळे चालू बंद अशा प्रकारे शेतकऱ्यांना करायला सांगा. आता इंटर MPIN येईल. या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला 6 अंकी MPIN क्रिएट करायचा आहे. परत खाली तोच MPIN टाकायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी अशा प्रकारे डॅशबोर्डवरती क्लिक करा. वरती डॅशबोर्ड ऑप्शन दिसतो त्यावरती क्लिक करा. या ठिकाणी बघू शकता KYC स्टेटस आपलं यस झालेलं आहे. 24 तासानंतर तुमची KYC ॲटोमॅटिकली अपडेट होईल. अशा पद्धतीने तुम्ही तुमची KYC करू शकता किंवा तुम्ही कोणत्याही कस्टमरची किंवा शेतकरी बांधवांची KYC घरबसल्या करू शकता, फक्त 2 मिनटात तुमच्या मोबाईलद्वारे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.